महाराजांना बरं वाटावं, महाराजांना चांगलं वाटावं, महाराजांनी आपल्याला मांडीवर घ्यावं सज्जनो, असं ज्या भक्ताला वाटते ना, ऐका ऐका ऐका, त्यांनी सज्जनो हो भागवत ऐका बस, त्याच्या पलीकडे आता काहीच सांगणार नाही. भागवत म्हणजे काय सांगितलं आपल्याला. स्वतः भगवान परमात्मा प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे, मूर्त्या अनेक प्रकारच्या असतात सज्जनो. एक दगडाची मूर्ती असते, एक काष्टाची मूर्ती असते, बरं का, काष्टाची म्हणजे लाकडाची, लाकडाची मूर्ती आहे सज्जनो हो, दगडाची मूर्ती आहे, मायबाप मातीची मूर्ती आहे, गणपती मातीचा करत असतो आपण, मातीची मूर्ती आहे, मृण्मयी मूर्ती म्हणतात, काष्ट मूर्ती म्हणतात सज्जनो, दगडाची मूर्ती म्हणतात. अनेक मूर्त्या आहेत. कोणी पोळ्याची मूर्ती करते, पोळा, कोणी स्फटिकाची मूर्ती करते, अनेक मूर्त्या आहेत सज्जनो. पण मायबाप जी चालती बोलती मूर्ती आहे, वाङ्मयीन मूर्ती म्हणतात, ती जर भगवान परमात्म्याची कुठली असेल तर त्याचं नाव आहे भागवत महापुराण. श्रीमद भागवत महापुराण ही भगवान परमात्म्याची चालती बोलती मूर्ती आहे. स्वतः भगवान परमात्मा या मंडपामध्ये विराजमान झालेला आहे, म्हणून आपण ही भागवत कथा ऐकावी. काय करील हे भागवत कथा सज्जनो हो, की भगवान परमात्म्याची भेट घालून देईल, म्हणून तिला काय करावा, नमस्कार करावा. वयम नमः. कधी कधी माणसावर विश्वास नसला तरी चालते, बरं का, साधूवर विश्वास असला पाहिजे सज्जनो. हो, काही काही लोक पहा, तुम्हाला सांगतो, देवावरही विश्वास ठेवत नाही तर साधूवरही विश्वास ठेवत नाही. जेवढा विश्वास भलकोण्या गोष्टीवर ठेवतात नाही. काही काही लोक एसटीत बसतात, एसटीत नाही. चिखलदऱ्याला कधी जायचा योग आला नाही सज्जनो, पण एकदा आला होता. त्या घाटात, घाट पाहिला ना तुम्ही, चिखलदऱ्याचा पाहिला, कसारा घाट पाहिला काय तुम्ही, मुंबईचा नशीन पाहिला ना. एवढा तुफान आहे, एवढा खराब आहे, लयच खराब आहे. त्या कासारा घाटामध्ये माणसाचं पाणी पाणी होते, पाणी पाणी होते, असं वाटते मरते काय, गाडी जाते काय, खाई खाई, एवढ्या मोठ्या खया आहे, लयच मोठ्या खया आहे, तरी लोक सज्जनो हो घर्र झोपतात, एवढे घर्र झोपतात त्या एसटीत. एक जण तर डायरेक्ट माझ्या अंगावर पडला, म्हटलं काय होय रे. शेवटी मी असं लोटलं त्या माणसाला, एवढं लोटलं नाही त्या माणसाला, तरी तो सज्जनो वाला झाला नाही. मला झोप येत नव्हती, मी म्हटलेलं का गाडी जर पडली तर हा हे घाट होईल की काय होय. मॅटावानी आपण यास्त नव्हतं लागत, एवढ्या लांब कीर्तन आले. कोण सांगितलं आपल्याला, लेकरं आहेत, लेकरं लहान लहान लेकरं आहेत. पण हा माणूस बरं तोच झोपला होता काय महाशय. बरं एसटीत किती लोक झोपतात तुम्हाला माहित आहे की नाही. बरं झोपत नाहीत, नुसतं गेअर टाकतात. आपण म्हणा गाव झोपले का, झोपले नाही, डोळा लागला म्हणे, डोळा. काय राजे हो, एवढी गर्दी, एवढा घाट आणि डोळा लागला म्हणतात. दनान गेर टाकून राहिले तरी झोपलोही नाही म्हणते, खोटं बा किती बोलते. काही जण तर भागवतात झोपतात. उडा झोपले होते, झोपलो नाही मी, तसंच डोळे लावून ऐकतो म्हणते भागवत. तुम्ही डोळे उघडे करून ऐकता, वारे शाही पहा तुम्ही. काही काही लोक भागवतात झोपतात, मस्त झोपतात. आता तो एसटीत झोपला, मी झोपलो नाही. तो उठल्यानंतर त्याला विचारलं, अरे बा तुला काय एसटीत झोपला. म्हटलं हे पाहिले त्या घाट, आपला पुरा विश्वास आहे म्हणे महाराज. कोणावर, त्या ड्रायव्हरवर. त्या ड्रायव्हरवर विश्वास आहे म्हणे महाराज. एवढा विश्वास आहे की मला माहित आहे म्हणे की तो कधीच दरीत नेणार नाही, हो मला घरापर्यंत पोहोचवणार आहे. किती विश्वास झाला. खरोखर सज्जनो आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. आजचीच गोष्ट आहे, आजची बरं का. एसटी चालून राहिला होता तो एसटी चालक, पहा तुम्ही पेपर वाचा. आजचीच गोष्ट आहे सज्जनो की कालची होय काय माहित, पण या 2 दिवसातली गोष्ट आहे. एसटी चालून राहिला होता, त्याची छातीन पाठ दुखायला लागली. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला अटॅक येते, आता आपण मरतो. तो जर मेला असता तर लोक किती मेले असते माहिती आहे तुम्हाला, 25 लोक मरणार होते. त्याच्या लगेच लक्षात आलं सज्जनो हो, त्यांनी ही एसटी बरोबर त्या रस्त्याच्या कडेला लावली, त्याला अटॅक आला आणि तो मेला. तसाच गाडी चालवत असताना सज्जनो विश्वास ठेवतो माणूस. किती विश्वास ठेवतो गाडी चालकावर, जाऊ द्या. अजून कोण काहीच्यावर विश्वास ठेवते माहिती आहे तुम्हाला.
लोक काही लोक पहा तुम्ही दररोज दाढी करतात, दररोज. पुरुष मंडळी काही लोक सकाळी उठले की त्याला एकच काम आहे, नाही ते दिंडी असो की घरी असो, कुठेही असो, सकाळी सकाळी. एक माणूस तर पंढरपुरात बिचारा, तो मुंबईचा माणूस होता, आला. आता मुंबईला काय द्यायचं, ते बाथरूम तिथंच सगळं फावलं, तिथंच सगळं असते, बरं काय, लाईट गिट. आता दिंडीत काय असते व काहीच नसते. 3 वाजता उठला, सगळे लोक उठतात. 3 वाजतापासून घर 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 फिरत होता, या कोपऱ्याहून त्या कोपऱ्यावर, त्या कोपऱ्याहून त्या कोपऱ्यावर. आणि मग 6 वाजता मी उठलो. म्हटलं का कधी उठले? मला असं वाटलं म्हणे की तुम्हाला काही दाढी करायला लागत नाही, काही नाही. मी म्हणून म्हणे 3 वाजता उठलो, आपली आंघोळ करावं, साबण लावून दाढी करावं. पण राजू म्हणे भन भन फिरलो, पण मला ते डब्बाच नाही भेटला म्हणे, टप्परच नाही भेटलं पाणी घ्यायला. फावळं गिवळं होतं म्हणे मायापाशी. म्हटलं काय ले का भयाना माणूस आहे, डब्बा कुठं भेटत असते का म्हटलं दिंडीत. मग म्हणे डब्बाही नाही म्हणे तुमच्या दिंडीत. म्हटलं डब्बा तर एका मिनिटात करून देतो, दाखवू तुले डब्बा. तिथली बॉटल घेतली बिस्लरीची, दातानं तोडली. तिथं काय आता लेजरचं पत्ता आहे की कैची आहे, ते दातानं तोडली, त्याच्यात भरलं पाणी, घेमट घेमट म्हणे. 3 वाजतापासून बाय डोक्यातच नाही म्हणे व्यवसाय डब्बा असते, तुम्ही तर एका मिनिटात डब्बा दिला. सज्जन हो, पहा तुम्ही बऱ्याच लोकांना सकाळी दाढी करायचा लई शौक आहे. सगळ्यात पहिले सकाळी उठतात लोक आणि दाढी करतात. पण 2 असे गवत आहेत गळ्या, तुम्ही किती काही करा, बरं का. एक वावरातलं नाही, हराळणे काँग्रेस, बरं काय, हाताकडे नका भाऊ, वावरातलं सांगून राहिलो मी तुम्हाला, बरं का. वावरातलं काही लोक तर माहिती आहे का, उलटी करतात, सरकी करतात आणि ते पत्ता असं उलट करतात, उलट. आणि तरी घासून पाहिली तर पहा तुम्ही, तरी असं हे वाटतेच आली. त्या दाढीचं एक विशेष आहे, जरा अशी कसं फिरवलं की वरतूनच ते केस पाहतात, कसे पाहतात ते, बरं का. काही जण तर बिलकुल तेले असं वाटते एखाद्या मूर्तीचा कसा असा चोपडा असते, एकदम चिकना गोटा असते का नाही मूर्तीचा, तशीच आपली चिकनी झाली पाहिजे, बरं का. काय करतील असे 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 करतात. एक माणूस आपला भला माणूस तिथं गेला सलूनच्या दुकानात, त्यानं पंखा लावून दिला आणि जसा पंखा लावून दिला तसा यानं घेतलं डोळे लावून आणि झोपला. तिथं झोपतात लोक, बरेच लोक, बरं का, बरेच लोक झोपतात. आता यानं बरोबर ते 1 तास आपली दाढी गिळी केली आणि दाढी गिळी केल्यानंतर शेवटी 2-4 लोक होते बसलेले. शेवटी हा सलून आला, म्हणते कुठनं म्हणते का माझे 2-4 माणसं आहेत. एकदम तो म्हणजे काय झाली काय दाढी? मग म्हणे किती वेळची झाली? आज 15 मिनिटं झाले म्हणे. एवढा वेळ झाला? किती आपला विश्वास आहे होता दाढी वाड्यावर? डॉक्टर नाही, गुरुजी नाही. समजा आता त्यानं तो असा केलं पावलं, तो असंही करू शकते ना, करू नाही शकत का असं? पण विश्वास किती आहे सज्जन त्या सलूनवर? जाऊ द्या, मायबाप सगळ्यात जास्त विश्वास यायच्या दोघांपेक्षा आपला बायकोवर किती विश्वास असते. माणूस घाई आता भागवताहून गेला नाही, 10 वाजता भागवत संपलं, 10 वाजता घाई गेला. सगळ्यात पहिले काय लागेल आपल्याला? तुम्हाला म्हणा की मला म्हणा, काय लागणार आहे बंधू भाऊ? सांगा ना. भूक लागीन नाही काय? भूक लागीन सज्जनो. गेल्या घाई हो, वाढ बरं ताट. हो, आणि ताट वाढल्यानंतर आपण पहिला घास घेतलाय, वा येले म्हणतात भाजी. नाही, वा अशी असते भाजी. आणि याच्यासारखी काही भाजी, अरे बापरे काय होय भाजी. हो, खरंच ना, सगळी चव तुझ्याच हाताले आणि येले म्हणतात भाजी. काय स्तुती करते माणूस. समजा आपण याचाही विचार करत नाही ना, की एखाद्या दिवशी काहीच विचार आव नाही ताव नाही, लगेच बसतो आपण जेवायला. एखाद्या दिवशी जर तिनं जरा असं गेंड्रिंग घेतलं, त्याच्यातून कालवलं, काय मत आहे तुमचं तिले बुवा? बरं तुम्ही म्हणसान मग जाऊ द्या. आता असे विश्वासघात झाले नाही काय? झाले नाही म्हणता असे विश्वासघात? अरे अनेक झाले, अनेक झाले. ऐका सज्जन हो, अनेक विश्वासघात झाले, अनेक झाले. गाड्या पडल्या नाहीत काय? घाटामध्ये गाड्या पडल्या, अनेक माणसं मेले, आपण विश्वास ठेवला. अरे अनेक गाडीवाले न, बरं काय. हो, एक राजा होता, दृष्टांत सांगतो तुम्हाला, मी पुढे जातो. भरपूर टाइम विश्वास सांगून राहिलो. विश्वास ठेवायला कुठं पाहिजे आणि आपण ठेवतो कुठं?
सज्जन हो, एक राजा होता, त्या राजाची एक राणी होती, सुंदर होती पाहायला. त्या राणीचं प्रेम सज्जनो दुसऱ्यावर जळलं बरं का, दुसऱ्यावर प्रेम जळलं. मायबाप दुसऱ्यावर प्रेम जळलं. आता राजा दररोज दाढी करणारा होता, दररोज राजाच्याकडे न्हावी येत होता, दाढी करून देत होता. मग काय करावं आता, त्या राणीचं त्या दुसऱ्या माणसासोबत प्रेम जळलं. कार्यामध्ये काही करून त्या राजाचा तर काटा काढाच लागते, राजाचा काटा काढायला. मग आता तो दररोज माणूस म्हणजे साधा माणूस काही राजाचा काटा काढू शकत नाही. मग हे सुपारी दिली सज्जनो न्हाव्याले सुपारी दिली. न्हाव्याले सुपारी दिली. न्हाव्या म्हणे मी काही घेत नाही गड्या, राजाला मारतं काय? अरे म्हणे एवढे पैसे आहे. भयाना म्हणे 20 रुपये 40 रुपयासाठी धंदा केल्यापेक्षा कोटी रुपये भेटून राहिले, त्यालाही पैशाची लालच सुटली. तो म्हटला काही हरकत नाही, उद्या म्हणे मी काटा काढतो. तुला असं फिरवायचं आहे म्हणे, तू असं फिरवतो. नाही असं फिरवतो. त्याच वेळेस सज्जनो राजा नदीहून चालला होता. नदीहून राजा चालला होता. एक बगळा दिसला राजाला. बगळा बरं काय, बगळा काय करत जाय, नदीतलं पाणी घेत जाय, दगडावर टाकत जाय आणि त्याची चोच घासत जाय. तर काय, नदीतलं पाणी घेत जाय तो बगळा आणि बरोबर ते घासत जाय. त्याच मार्गाने एक साधू येऊन राहिला होता. त्या साधूच्या तोंडातून असे अचूक वाक्य निघाले, घिस 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 कर डाळ पाणी आणि तेरे मन की बात मैंने पहचानी. घिस घिस करके डाल म्हणे पाणी. काय म्हणते हे पाहिलं ना, चोच घासणं, पाणी आणणं. तर त्या साधूच्या तोंडातून निघालं सज्जनो, घिस घिस के डाल पाणी तेरे मन की बात मैंने पहचानी. झालं सज्जनो, आज काटा काढायला राजाचे पैसे भेटले होते न्हाव्याला. आणि न्हावी आला, राजा बसला, नॅपकिन टाकली, राजाने घेतले डोळे लावून, दोन्ही डोळे लावून घेतले. पण आज सज्जनो वस्त्र जास्तच घासायला लागला. कोण? भाली जास्तच वस्त्र घासा लागला. अर्धा तास झाला. राजानं ते वाक्य ऐकलं होतं. नाही राजानं वाक्य ऐकलं होतं. राजाच्या तोंडातून निघालं, घिस घिस के डाल पाणी आणि तेरे मन की बात मैंने पहचानी. तेवढ्या सज्जनो तो एवढा घाबरला. न्हावी म्हणे, राजे साहेब मी तर काही सुपारी घेत नव्हतो बरं काय, मी कायले तुम्हाला मारतो आणि तुम्ही मला काय केलं, पण तुमची बायको म्हणे, हो म्हणे. राजा म्हणे तुले झालं काय? नाही म्हणे राजे हो, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. सज्जनो सगळं सांगून दिलं. कोण? भाल्यानं. सांगायचं तात्पर्य मायबाप असा काय काटा निघू शकत नाही काय, पण आपण विश्वास इथं ठेवतो तिथं ठेवतो. खरा माणसानं विश्वास कोणावर ठेवलं पाहिजे? श्री संताची ये पायी माझा हा विश्वास. श्री संताची ये पायी माझा विश्वास. श्री संताची ये पायी माझा विश्वास. श्री संताची ये पायी माझा विश्वास. ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा. सर्व भावेदास झालो त्यांचा. सर्व भावेदास झालो त्यांचा. सर्व भावेदास झालो त्यांचा. त्याची माझे हित करीती सफल. त्याची माझे हित करीती सफल. त्याची माझे हित करीती सफल. सर्व भावेदास झालो त्यांचा. सर्व भावेदास दास झालो त्यांचा. भावेदास झालो त्यांचा. सर्व भावेदास झालो त्यांचा. माझे हित करती सकल. माझे हित करती
विश्वास करण्याजोगतं जर पार्ट जर कुठलं असेल तर त्याचं नाव आहे साधू संतांवर विश्वास ठेवा. जगात कोणावरच विश्वास ठेवायसाठी पहा तुम्ही ज्याच्याजवळ आपण विश्वास ठेवत असतो तोच आपला विश्वास घात करत असतो. म्हणून गजानन बाबाला ही कथा आवडते. गजानन बाबाला जो कथा ऐकतो तो आवडतो. म्हणून आपल्याला भागवत कथा ऐकायची आहे. म्हणून विश्वास ठेवायचा आहे तो साधूवर ठेवायचा मायबा. आणि भगवान परमात्म्याने सांगितलेली ही कथा आहे म्हणून आपल्याला ही भागवत कथा ऐकायची. हे आपलं दुःखाचा नाश करते. कथा काय करते सज्जनो ऐका. पूर्वजांचा उद्धार करते. कथेचं आयोजन करणाऱ्याचं पुण्य वाढवते. पुण्य जे कथा आयोजन करतात ना मग ते वैयक्तिक कथा आयोजन करत असतील. काही लोक वैयक्तिक कथा आयोजन करतात. पाहतो आपल्या पूर्वजांच्या निमित्त पुण्य स्मरणानिमित्त कथा आयोजन करतात. त्यांचं पुण्य वाढवते सज्जनो कथा आयोजन करणाऱ्याचं. आणि ऐकणाऱ्याचं पाप घालवते ही भागवत कथा. ऐकणाऱ्याचं पाप घालवते. मुक्ताला सज्जनो मुक्त अवस्था प्राप्त करून देते. मुमुक्षुला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देते. आणि साधकाला शुद्ध अवस्था प्राप्त करून देते. त्याचं नाव आहे सज्जनो भागवत कथा. आपल्यासारखा जो पामर आहे ना या पामराला भक्तीची गोळी लावत असते ही भागवत कथा. आपण कशामध्ये मोडतो. आपण पामर मध्ये आहोत. आपण जिज्ञासू नाही आहोत. जिज्ञासू म्हणजे मला देव कधी भेटेल. मला देव कधी भेटेल. हो तुम्ही गजानन महाराज पाहिले काय हो. मला देतील का हो दर्शन. त्याला जिज्ञासू म्हणत असतात. आपण जिज्ञासू नाही. आपण पामर आहो. पामर आपण विषयी आहो सज्जनो. हो आपल्याला जेवढे विषय आवडतात नाही बरोबर आहे ना. जेवढे विषय आवडतात सज्जनो तेवढे गजानन महाराजांनी आवडतात. जेवढे विषय आवडतात सज्जनो तेवढी भागवत कथा नाही आवडत. पहा बरं जेवढं झोपीवर प्रेम आहे तेवढं भागवतावर आहे काय. जेवढं जवावर प्रेम आहे तेवढं भागवतावर आहे काय. जेवढं जवावर प्रेम असतं तेवढंच जर भागवतावर असतं तर किती मंडप भरला असता. 20 तारखेला कोणाला बोलवा लागते का. याला म्हणत असतात विषय. जेवढे जीवाला विषय आवडतात मायबाप म्हणून या जीवाला विषय म्हणत असतात. मग आता कोणाला काय आवडते कोणाला काय आवडते नाही काय. आपल्या आवडीचा विषय एक नाही. एकाला एक भाजी आवडत नाही आणि एकाला एक विषय आवडत नाही. कोणाला मोबाईल आवडते कोणाला काय आवडते कोणाला काय आवडते. जाऊ द्या सज्जनो हो आपल्याला ते बोलायचं काम नाही. जो मुक्त आहे सज्जनो त्याला काही करण्याचंच राहिलं नाही बाकी. त्याला मुक्त म्हणत असतात मायबाप. आणि अशा सर्वांना ही भागवत कथा आवडते म्हणून आपण ही भागवत कथा आवडीने श्रवण करावी. जो कोणी ही भागवत कथा आवडीने श्रवण करते मायबाप काय होतात त्याचे त्रिविध पाप नाहीशे होतात. 3 ताप आहेत सज्जनो जगामध्ये. किती ताप आहे ऐकत जा सांगत जा. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम राम सीता राम राम. राजा राम राम सीता राम राम. राजा राम राम
गजानन महाराज की जय। जांभूई जर आली तर भजन करत जा बरं काय. तसं जांभूई याचा काही टाइम नाही झाला पण येते भागवत होईना ते. भागवतामध्ये जांभूई येते, भागवतामध्ये झोप येते. हा तुमचा दोष नाही, तुमचा दोष नाही सज्जनो. एक पतिव्रता स्त्रीनं घेतलेला हे पण आहे. कुंभकर्णाची बायको आहे, तिचं नाव निद्रा आहे. तिचा नवरा मारून टाकला रामानं. ती पतिव्रता आहे. त्यावेळेस ती रडायला लागली आणि रडत असताना ती रामाजवळ गेली आणि रामाला विचारायला लागली. रामा म्हणे माझा नवरा मारला, आता मी जाऊ कुठं? मी पतिव्रता आहे, मी जाऊ कुठं? तर त्यांनी तेच सांगितलं होतं की सध्या मलकापूर रोड गजानन महाराज मंदिर भागवत कथा सुरू आहे. जे कथा ऐकतील त्यांच्या मानगुटीवर जाऊन बसायचं आणि अधूनमधून मिस कॉल द्यायचे. कधी कधी असा भरा भागवत बंद करत नाही. नाहीतर मग जास्तच झालं तर पुढे बसायचं. असा बरा भागवत बंद करत नाही. राहायचं असं करायचं. असा बरा म्हणे बंद करत नाही भागवत नाही सज्जन हो. तेव्हापासून ती भागवतात कीर्तनात लवकर येते. तिला जर या वाटत नसेल, येऊ द्या वाटत नसेल, मग ते आपलं पुण्य खर्च करते. आल्यानंतर पुण्य खर्च करते. मग आपलं पुण्य खर्च करा वाटत नसेल, खर्च व्हा वाटत नसेल, त्याच्यासाठी अधूनमधून टाळी वाजवायची बरं का. भजन करायचं, जोऱ्यानं भजन करायचं, टाळी वाजवायची. टाळी आणि टाळी वाजवण्यासाठी कधीच कंजूसपणा करू नका. भागवतामध्ये पहिला दिवस आहे म्हणून सांगतो आपल्याला. या टाळीमध्ये एवढी पावर आहे की भगवान परमात्म्याला प्रगट करेल या मंडपामध्ये. एवढी पावर आहे. नाद ब्रह्म म्हणतात त्याला, नाद ब्रह्म टाळी. कधी कधी लोक आरतीत उभे राहतात तरी टाळी वाजवत नाही, तरी टाळी वाजवत नाही. काय होते काय नाही सज्जनो, टाळी वाजवली पाहिजे. आणि भागवतातच टाळी वाजवली पाहिजे, आरतीतच टाळी वाजवली पाहिजे. नाही तर महाराजांना म्हणे टाळी वाजवायला सांगितली. काय गोपाल महाराजांना म्हणे टाळी वाजवायला सांगितली. चालले रस्त्यानं, लोक म्हणतील कार्य काय झालं? काल तर बरा होता, भागवतात गेला तर लयच मस्त दिसत जात. मी कुठून आणलं रे त्या? म्हणून सज्जनो भागवतातच टाळी वाजवता येते किती जोऱ्यानं. भागवतामध्ये अशी एक सूट आहे की भजन झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर तुम्ही उभं राहून नाचू शकता बरं का. नाचू शकता तुम्ही. गायनाचे उडे आपुलिया छंदे. पण रस्त्यानं जर तुम्ही असं करायला लागले, पडले रे 50 पैसे, आठाने पडले रे याचे, काही खरं नाही रे. सगळे लोक सज्जन नावं ठेवतील, लक्षात घ्या. आणि तुम्ही स्वतंत्र हा टाळी वाजवायला, तुम्ही स्वतंत्र बसल्यानंतर नाही कुठेही जायला, कुठेही जायला तुम्ही आम्ही आहो का स्वतंत्र नाही. आम्हाला मांडी सुद्धा बदलता येत नाही, नाचताही येत नाही बरं काय. जास्त टाळी वाजवता येत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्वतंत्र म्हणून टाळी वाजवायची. एकमेव क्षेत्र आहे भागवत कथा. म्हणून इथंच ब्रह्म भगवान परमात्मा प्रगट होते, रस्त्यानं नाही, कुठंच नाही. घरी नाही, दारी नाही मै बाप. म्हणून हा धर्म मंडप आहे. या मंडपाला साधं समजू नका. बाकीचा लग्न मंडप आहे, साक्षगणाचा मंडप आहे, पण याला कोणता मंडप म्हणायचं? धर्म मंडप म्हणायचं. धर्म मंडप. इथं धर्माची गोष्ट झाली पाहिजे बरं का. इथं धर्माची गोष्ट झाली पाहिजे सज्जन. इथून धर्म सांगितला गेला पाहिजे. मनुष्य मात्राचा धर्म काय आहे तो धारण करणे, त्याला धर्म म्हणत असतात. त्या धर्माचं प्रतिपादन इथून झालं पाहिजे. म्हणून टाळी वाजली. अनेक रेस आहेत सज्जन हो. तिसऱ्या महिन्यापासून बाळाला बोट सुरू होतात. बाळाला बोट सुरू होतात गर्भामध्ये आईच्या. तिसऱ्या महिन्यापासून 7व्या महिन्यापर्यंत पूर्ण बोट तयार होतात. आणि बोटामधले सज्जन हो, या बोटामधल्या जर अंदरच्या नसा आहेत ना, त्याही तयार होतात. अंदरच्या नसा आहेत ना, त्याही तयार होतात. सगळ्यांना देवांनी बोट दिले. ऐका, सगळ्यांना बोट दिले. माणसाईले बोट आहेत, बाईले बोट आहेत. सगळ्यांना अंगठी दिले ना, आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये नसाई दिल्या. पाकिस्तानातही दिल्या, अमेरिकेतही दिल्या, सगळेले दिल्या. पण पुऱ्या जगात फिरा, जगात तुमच्यासारखं बोट नाही आहे. ऐका,
ठीक आहे, मजाक नाही सांगून राहिलो मी तुम्हाला. तुम्हाला वाटतं की महाराज मजाक करून राहिला. पुऱ्या जगात फिरत येईल बापू, पण तुमच्यासारखं बोट नाही. तुमच्यासारखं चांगलं असेल तुमच्यापेक्षा खराब असेल, पण तुमच्यासारखं बरं. तुमच्यासारखं जर असलं तर काय होईल? तुमच्या बँकेतले गचकन माया बँकेत येऊन जातील. थंब लावा, बरोबर आहे ना? थंब लावा आणि काढून घ्या. सज्जनो लक्षात घ्या. तसंच प्रत्येकाच्या हातावर रेषा आहेत ना, रेषा प्रत्येकाच्या हातावर रेषा आहेत सज्जनो. कोणची भाग्याची रेषा आहे, कोणची दुर्भाग्याची रेषा आहे, कोणची अटॅकची रेषा आहे म्हणजे मर्याची म्हणतात त्याला, कोणची बायकोची रेषा आहे, बरं का. अशा अनेक रेषा आहेत इथं बरोबर पहा तुम्ही. 12 ओटे आहेत. 12 या हातावर 12 ओटे आहेत. 12 रासा किती आहेत? 12 रासा आहेत. 12 ओटे आहेत सज्जनो याच्यावर. आणि या रेषा जर तुम्हाला व्यवस्थित करायच्या असल्या, बरं काय, काही जणांच्या तुटेल आहे, काही जणांच्या फरदळा फुटल्या, काही जणांच्या तर अशाच बंद झाल्या नाही. 40 वर्ष झाले, 45 झाले. काय महाराज कधी आहेत आमचे योग? रोग विचारणं आता, अजून योगच विचारतं काय? कोणी 45च्याही पुढे गेलं सज्जनो. हे सगळे लोक पावलेले आहेत. आणि या जर जागेवर आणायच्या असतील तर याच्यासाठी एकच करावं लागेल आपल्याला, टाळी वाजवा लागेल. टाळी मायबाप म्हणून सर्वांनी टाळी वाजवा. आणि त्या भगवान परमात्मा काय करतो पाय का, कसा आहे तो भगवान परमात्मा आणि आपल्यासाठी काय करतो. सूतजी शौनकादींना सांगतात पहिल्या श्लोकामध्ये. भागवताचा पहिला श्लोक चालू आहे, एवढं ध्यान ठेवत जा. काय चालू आहे भागवतामध्ये? श्लोक किती आहे? भागवतामध्ये श्लोक सांगत जा. 8 दिवस नाही झाले बरं भागवत संपून, म्हणून सांगत जा. किती आहेत किल्ले बापू? 10 श्लोक आहेत म्हणतात भागवतात. हा बरं, काही हरकत नाही. महाराज वावर सांगा किती एकर आहे, सुंग्याचं सांगा मला किती. मी सांगतो तुम्हाला सज्जनो. 18,000 श्लोक आहेत भागवतामध्ये. किती इले बापू? उद्या विचारा ना, उद्या विचारणार. 18,000 श्लोक. अध्याय किती आहेत? अध्याय भागवतामध्ये अध्याय सांगत जा कोणीतरी, एखादा तरी. गजानन बाबाच्या पोथीत अध्याय किती आहेत? 21. तसे भागवतातले सांगा. किती सांगा ना, बरोबर आहे ना? 18. 335 अध्याय आहे. किती? 335 या भागवतामध्ये अध्याय आहे. 18,000 श्लोक आहे. आणि स्कंद किती आहेत? स्कंद म्हणजे त्याचे भाग म्हणतात त्याला. ते भाग किती आहेत? 12 भाग आहेत. 12. त्याला 12 स्कंद म्हणत असतात. आणि त्याच्यातल्या 11व्या स्कंदावर एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं. 11व्या स्कंदावर, 11 स्कंदावर एकनाथी भागवत एकनाथ महाराजांनी लिहिलं. असा मोठा ग्रंथ आहे सज्जनो भागवत महापुराण. त्याचा पहिला श्लोक सच्चिदानंद रूपाय. कसा आहे भगवान परमात्मा? सतघन, चितघन आणि आनंद घन भगवान परमात्मा आहे. भगवंताचं स्वरूप प्रकट करतात. भगवंत कसा आहे? सत्य स्वरूप भगवान परमात्मा आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेते. कसा आहे भगवान परमात्मा? सत्य आहे. सत्य. पुन्हा कसा आहे भगवान परमात्मा? चित स्वरूप आहे म्हणजे आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे भगवान परमात्मा. सत्य स्वरूप आहे. सत्य जर काय असेल सज्जनो, फक्त भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याला तुकोबार आहे 3 वेळ म्हणतात. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठला. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठला. सत्य तू विठला. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठला. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठला. सत्य तू, सत्य
सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला झोप येणार नाही कागा दाविला जगदाकार कागा दाविला जगदाकार कागा दाविला जगदाकार सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला हो काका दाविला जगदाकार काका दाविला जगदाकार हो काका दाविला जगदाकार सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू विठ्ठला या जगामध्ये जर सत्य काय असेल सज्जनो तर सत्य फक्त भगवान परमात्मा आहे आणि त्याला म्हणत असताना 3 वेळ म्हणतात कधी कधी एकदा जर गोष्ट सांगितली नाही तर माणूस म्हणते बा तू डबल सांगतो बरं आता आणि बा आता तिसऱ्यांदा सांगतो आता सांगणार नाही तसंच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काळ 3 आहेत सज्जनो 3 प्रकारचे काळ आहेत सध्या चालू असलेला कोणता काळ होय तिले बुवा हा काळ कोणचा आहे सध्या चालू असलेला म्हणा ना दुष्काळ नाही मग काय म्हणता पटकन सांगा बा म्हणा वर्तमान काळ आणि एक भूतकाळ आणि भविष्य काळ समोर येणार ना आता वर्तमान काळ चालू आहे 3 काळ सज्जन हो भूतकाळामध्ये फक्त सत्य तू विठ्ठला भविष्य काळामध्ये सत्य तू विठ्ठला आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा सत्य तू विठ्ठला आमचं काय खरी अरे बाबा घरापर्यंत जाऊ तर जाऊ नाही तर मधातच जाऊ आमचं काहीच सांगवल्या जात नाही बाबा सज्जनो म्हणून सांगितलं तुम्हाला या मंडप कापडाचा आहे दादा याची सत्यता आहे उद्यापर्यंत राहीन आपली आहे काय दादा हा मैक लोखंडाचा आहे याची सत्यता आहे रे बाबा पण या जीवाची सत्यता आहे काय बोलता बोलता कधी थांबीन असे कितीतरी महाराज मेले रे बोलता बोलता मेले माय बाप चलता चलता गेले रे आपल्यापेक्षा चांगले सज्जन हो आणि आपल्यामध्ये राहणारे लोक आपल्या देखत गेले नाहीत काय तुम्ही सांगा अरे जीवापाळ प्रेम करत होतो रे आपण त्यांच्यावर हो पण गेले सज्जन हो एक मोठी बिमारी आली होती तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आली होती की नाही बऱ्याच जणांच्या घरातले गेले काही घराले कुलूप लागले रे गळ्या काही जणांच्या घराले कुलूप लागले गळ्या म्हणून मी सांगत असतो गळ्या त्या कोरोनामध्ये दोघच गेले नाही वाघगुरुजी कोरोनाच्या काळामध्ये दोघच गेले नाहीत हो तुम्ही म्हणसाल मग कोण गेले नाही ऐका सज्जनो एक तुम्ही आणि एक मी बरोबर आहे ना मग मले कायले ठेवलं ऐका मले ठेवलं तुम्हाला भागवत सांगाले आणि मग तुम्ही म्हणसान आम्हाला कायले ठेवलं आम्ही कोरोनात नाही गेलो महाराज मले तर कोरोना झालाच नाही कमून नाही झाला अजूनही लक्षात नाही आलं भागवत ऐकायचं होतं बरं काय गजानन बाबाची सेवा बाकी होती हो त्या गजानन बाबाच्या दारात येणं बाकी होतं म्हणून भगवंतानं सांगितलं की नीन मी तुला पण आता नाही मी तुला अवधी देतो कशासाठी सज्जन या भागवतासाठी म्हणून दोघच जण राहिलो रे आपण त्याचं कारण सज्जन हो की
भगवंताची काहीतरी सेवा बाकी होती. नाही तर अनेक गेले रे, मोठे मोठे गेले, जाऊ नसते वाटत रे कोणाला. पण मायबाप क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का. म्हणून माती के पुतले इतना अरे माटी के पुतले तुझे कितना गुमान है. अरे तेरी औकात क्या, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है. माटी के पुतले तुझे कितना गुमान है. माय बाप तीनही काळात तो सत्य आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. त्याला जेवढं ज्ञान आहे तेवढं आपल्याला आहे नाही. माय बाप आपल्याला तर चला 8 दिवसाच्या आधी, आजचा वार कोणचा आहे? गुरुवार. सांगा मागच्या गुरुवारी तिले बुवा बाईनं भाजी कोणची केली होती? आठवत नाही म्हणे. परवाची आठवत नाही, तुम्ही 8 दिवसाच्या आधीची विचारता म्हणजे किती ज्ञान आहे आपल्याला. आपल्याच बायकोनं भाजी केली, आपणच खाल्ली 8 दिवसाच्या आधी, गण चटू चट चट चट, आपल्यालाच आठवत नाही. काय म्हणजे आपल्याला ज्ञानही नाही. आपलं ज्ञानही जे आहे हो ते किती काय हो, जरा मिठ्ठूले शिकवते नाही काय लोक. मिठ्ठूले शिकवते, आमच्या घरचा ना महाराज मिठ्ठू लयच मस्त बोलते. काय बोलते? पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले. बसा बसा, जेवढं शिकवलं मग पाहुणे येवो की अधिक कोणी येवो तो तेवढंच म्हणते. पाहुणे आले, पाहुणे आले. आपल्याला एवढंच ज्ञान आहे सज्जनो. आपल्याला ज्ञान सुद्धा नाही, आपलं सत्यत्वही काही बाकी नाही. आपलं म्हणजे गांधी गवतासारखं काम आहे नाही काय. आपण माग नव्हतो, पुढे राहणार आहोत काय नाही. आपण मधात उगवलो, मधात उगवलं सज्जनो. म्हणून आपलं सत्यत्व नाही, आपण ज्ञान नाही. ऐका, ज्ञानही स्वरूप आपण नाही, आपण सत्य स्वरूप नाही. मायबाप आपण अज्ञानी आहोत. सच्चिदानंद आणि आनंद स्वरूप. आनंद आहे का आपल्याला? पाना तुम्ही कैक जण भागवतात येतात, कैक जण कीर्तनात येतात, पण तोंड कसे दिसतात तुमचे नाही म्हणत मी. घड्याळीत जरी 9:15 वाजले तरी त्याच्या तोंडावर किती अरे पिक्चरात जाऊ द्या त्याले तरी त्याच्या तोंडावर किती. तुकाराम महाराजनं वर्णन केलं असतं का असं जर नसतं तर? तुकाराम महाराज म्हणतात तोंड कसं दिसते माहिती आहे का? जशी गौरी फुटली याच्या तोंडावर, बरं का, फोळी येली गौरी आणि तैशी दिसे तोंडारी. म्हणजे आपल्याला काहीतरी दुःख आहेच ना. आपलं सज्जनो सुखी सुद्धा नाही आपण. म्हणून तर म्हणतात ना, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी संत संत के दास. आपण दुःखी आहोत, आपण सुखी नाही आहोत. आपण सुखी असतो तर टेबलावर बसलो असतो काय? काय मत आहे तुमचं? मग टेबलावर बसूनच पाहिजे. नाही तर मग म्हणजे महाराजनं आम्हालाच म्हटलं वाटते, तुम्हाला नाही म्हटलं. विषय समजून घेत जा सगळे. नाही सुखी जर असतो आपण तर टेबलावर बसलो नसतो. सुभद्राबाई बरोबर आहे की नाही? काय दुखते आपला पाय. म्हणजे आपण काय दुखी आहोत सज्जनो. कोणी तन दुखी म्हणजे कोणाचा अंग दुखते, कोणाचा पाय दुखते, कोणाची कंबर दुखते नाही काय, कोणाचं डोकं दुखते, कोणाचं काय दुखते. तुम्ही तरी बरे बसले. एक जण माझ्या बागदर माझ्या भागवतात बसला होता. सांगतो तुम्हाला कसा बसला होता. तुम्ही म्हणता नसे बसत असतात त्या लोक. असा बसला नाही, समोर दोन्ही पाय असे केले त्यानं, असे चूल मांडली. चूल बसला बसला घंटा झाला आणि त्या चुलीवर भांड ठेवून दिलं. लावा म्हणे महाराज, उभा आंघोळीले पाणी गरम करून घ्या. बसतात लोक. पहा तुम्ही भागवतात सगळे तास न करतात, भागवतात 3 तासात. जय गजानन, गजानन बाबाचं तर असं लय जणीला आवडते. भागवत म्हटलं की गजानन बाबाचं असं. कोणी असे पाय लांबवते, कोणी असं बसते, कोणी तर स्पेशल ठुनी पाहिजे. ठुनी नाही काय बसणाऱ्यासाठी नाही म्हणून राहिलो मी. नाही तर तुम्ही म्हणसा मला हे सांगायचं आहे आपल्याला. बंद होते काय रे आतापर्यंत?
सज्जन का बसतात त्याचं कारण काही जण पुढे बसत नाहीत, काही जण पहिले पुढे जागा भेटली पाहिजे म्हणून पुढे बसतात, काही जण डायरेक्ट मांग बसतात. मांग कमून बसल्यानंतर ते 5 मिनिटंही 15 मिनिटंही जमून जात नाहीत ते तोंडात टाकल्याशिवाय. मग ते झुकतात ते. 7 मजल्याची बिल्डिंग खराब करून टाकली पंढरपूरची. पाना तुम्ही चला वाटत नाही हो म्हणे पंढरपुरात काही व्यवस्था नाही आहे. कोण थुकलं रे पंढरपुरात? कोण गेलं रे चंद्रभागेच्या तीरावर? आंघोळही तिथंच करू म्हणे, तिथंच करून टाकू. त्याच्यातलंच पाणी घेतलं रे त्या. नाही म्हणे महाराज तुम्ही आमच्या इथं याचा पहा म्हणे कशी आनंद आहे, किती सुंदर आहे. तिथंही आपणच होतो रे गड्या. हो तिथंही आपणच होतो. सज्जनो सांगायचं तुम्हाला की कोई तन दुखी कोई मन दुखी. काही जणांचे मनानं दुखी आहेत काही लोक. बरं काय काहीतरी अशी विपरीत घटना झाली, मनानं दुखी आहेत काही जण. पाना मनानं दुखीवाले दिसतात. आली काही तो भागवतात बिचारे तो आला ना ती आली ना तेव्हापासून तर तो पोरगा बोलूनच नाही राहिला माझ्या. दोघीच्या गोष्टी चालू होत्या, त्याच्यात तिसरी आली. तुमचं तर बरं आहे पोरगाच बोलत नाही, बुडा किती दिवस झाले बोलून नाही राहिला माहिती पहा तुम्ही. सज्जनो कोई मन दुखी आणि कोई धन बिन रहतो उदास. काव भागवत आली येत ना तुम्हाला काय बापा तुमचं बरं आहे, आम्हाला काय दिवसभर कामाला जायला लागते आणि आमचं येणं होते काय दिवसभर कामाला गेल्याशिवाय खाऊ कोण घाले 4 पोट आहेत ना. धन बिन रहत उदास. सकाळ दुपार संध्याकाळ एकच चिंता आहे दिले. हॅलो कुठं टाका लागतात कुठं आहे. सज्जनो कोई धन बिन रहत उदास. मग एकमेव आनंद स्वरूप कोण आहे? भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याला शरण जा. सच्चिदानंद रूपाय. काय करतो तो? या विश्वाची उत्पत्ती करतो, स्थिती करतो आणि लय करतो. विश्वोत्पत्त्या धिये. पुन्हा काय करतो? 3 तापाचा नाश करतो. सज्जनो 3 प्रकारचे ताप आहेत ऐका. एक आहे आध्यात्मिक ताप, एक आधी भौतिक ताप, बरं काय, एक आधी दैविक ताप. बरोबर आहे ना? हे ताप समजत नाही तुम्हाला. एक आहे टायफॉइडचा ताप. त्याच्यात काय कमी होतात? पेशा कमी होतात. बरं काय, मग पपईच्या पाल्याचा रस मायाचवर नाव घेत जा. मा तुला आला नाही वाटते मायच नाव घेत जायचो तो म्हणजे महाराजनं सांगितलं वाटते. सज्जनो एक टायफॉइडचा त्रास ताप, एक डेंग्यूचा ताप आणि एक आपला साधा ताप. या तापाचा नाश नाही करत. या तापाचा नाश तर मग कोविड करे करतात आपले, गांधी करतात नाही, अजून करे करतात. या तापाचा नाश देव करत नाही, देव करतो. सज्जनो त्रिविध तापाचा नाश, आध्यात्मिक आधी दैविक आधी भौतिक या 3ही तापाचा नाश करणारा भगवान परमात्मा आहे. विश्वोत्पत्त्याधी तापत्रय विनाशाय. म्हणून आपण काय करायचं? त्याला नमस्कार. म्हणून आम्ही सर्वजण देवाला काय करतो? नमस्कार करतो. सकाळी त्याला नमस्कार करावं. सकाळी नमस्कार करा उठल्याबरोबर. करत असताना तुम्ही सकाळी नमस्कार करताना देवाले काय हाव म्हणता राजे? नाही बरं जाऊ द्या. सकाळी नमस्कार करा. कशासाठी? देवा झोपायचं माझ्या हाती होतं पण त्या उठवलं रे मला त्या उठवलं तेव्हा म्हणजे नक्कीच माझ्या हाती तू चांगलं वाईट कर्म करून घेणार आहे. सकाळचा नमस्कार. दुपारचा नमस्कार करावं सज्जन हो की देवा जेवायला दिलं रे 12ला, नाही तर माझी काय योग्यता आहे? हे हातच जर तू दिले नसते मी काय कमावलं असतं गजानन बाबा आणि काय जेवलो असतो? हात दिले रे देवा तू. म्हणून दुपारचा नमस्कार करा आणि संध्याकाळचा नमस्कार करा की देवा किती कृपा आहे रे देवा. सगळं कुटुंब पोचतो लेका. वावरात गेलो किती मोठा साप निघाला होता, काय झालं होतं, असं झालं होतं, तसं झालं होतं, पण देवा मला काही होऊ नये दिलं रे तू. म्हणून झोपताना पुन्हा एकदा नमस्कार करावं सज्जनो. जीवनात कोणाकडे जावं लागत नाही, कोणाकडे काही मागावं लागत नाही, पण मायबाप देवाला नमस्कार करावा, साधूला नमस्कार करावं सज्जनो. आणि मोठ्या माणसाला नमस्कार करावा. जो मोठा आहे ना आपल्यापेक्षा त्याला नमस्कार करावा. तो कसाही असो. काही लोक म्हणतात महाराज नमस्कार केल्यानं काय होते? तुम्ही शिवपुराण ऐका म्हणजे तुम्हाला नमस्कार केल्यानं काय होते समजेल. मृकुंड नावाचे ऋषी होऊन गेले सज्जनो. त्यांना मुलगा होत नव्हता. बरं काय, त्याला सज्जन हो मुलगा होत नव्हता.
भगवान परमात्म्याला प्रसन्न केलं. भगवान परमात्म्याने सांगितलं, दादा तुला मुलगा होणार नाही रे. हो, तुझ्या नशिबामध्ये मुलगा नाही, तुझ्या नशिबामध्ये मुलगा नाही रे दादा. नाही म्हणे देवा मला मुलगा पाहिजे. पाय मुलगा देतो म्हणे, पण 6 महिन्याचं आयुष्य, 6 वर्षाचं आयुष्य. किती? 6 वर्षाचं आयुष्य. म्हणे काही का होईना पोरगं तर होईल. सज्जनो 6 वर्षाचं आयुष्य त्या पोरगा झाला, आनंद झाला. 6 वर्षाचं आयुष्य होतं. आता 6 वर्ष भरभर निघून गेले आणि 6 वर्षातले राहिले 6 महिने. 6 महिने राहिले. सनकादिक आले सज्जनो. हो, सनकादिक हे साधू आहेत. सनकादिक साधू आहेत. सनकादिक साधू असल्यामुळे सज्जनो हो, त्यांनी सनकादिकाला नमस्कार केला मायबाप. आणि सनकादिकांनी आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. बाप रडायला लागला. बाप म्हणे तुम्ही आशीर्वाद ज्या पोराले दिला त्याचं आयुष्य किती राहिलं? 6 महिन्याचं आयुष्य राहिलं म्हणे ऋषीवर. तुम्ही त्याला आशीर्वाद दिला की चिरंजीव भव, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मरणार नाही, असा आशीर्वाद दिला सज्जनो हो. तेव्हापासून सनकादिकांनी सांगितलं, खरंच जर तुला चिरंजीव भाऊ व्हायचं असेल तर आजपासून तू काय करत जाय, जो भेटला त्याला काय करायची, साष्टांग दंडवत घालत जाय. साष्टांग दंडवत घालत जा. तेव्हापासून सज्जनो हो, यानं 3 महिन्याचा सपाटाच लावला. कोण? मार्कंडेय ऋषी त्याचं नाव आहे सज्जनो. जो भेटला त्याला काय करायचा, हा साष्टांग दंडवत करायचा. जो भेटला त्याला साष्टांग दंडवत करायचा. सनकादिक सज्जनो हो ब्रह्मदेवापाशी घेऊन गेले. याला ब्रह्मदेवापाशी घेऊन गेले. तू म्हणे पाठीमागं उभा राह, तू पाठीमागं उभा राहा आणि आम्ही नमस्कार करतो म्हणे त्याइले. ब्रह्मदेवाला नमस्कार केला. ब्रह्मदेवानं आशीर्वाद दिला, काय? चिरंजीवी भव. लगेच सनकादिकांनी सांगितलं म्हणे तुम्ही काही वेडे गिळे झाले काय? त्या पोराले तुम्हीच आशीर्वाद दिला म्हणे की तू 6 महिने 6 वर्षात मरशील. आणि त्याचे 6 महिने राहिले म्हणे ऋषीवर. ब्रह्मदेवा म्हणे 6 महिने राहिले. त्याच्यातले 3 महिने खलास झाले. राहिले किती? 3च महिने राहिले. तुम्ही म्हणता चिरंजीवी भव, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मार्कंडे मरणार नाही. तोंडातच बोट घातले ब्रह्मदेवाने. आता कसं विंद्रे म्हणे बाबा तुम्ही असं करा म्हणे, विष्णूपाशी जा. चला मी येतो. सज्जनो ब्रह्मदेवही निघाला आणि सगळे देव निघाले बरं काय विष्णूपाशी. सनकादिक निघाले, ब्रह्मदेव निघाले. ब्रह्मदेव सगळ्यात पहिले आहेत, माग सनकादिक आहेत. माग काय आहे? सगळ्यात माग मार्कंडेय ऋषी. तू माग राह रे म्हणे उभा, तू पुढे येऊ नको. भगवान विष्णूला सर्वांनी नमस्कार केला. विष्णूनी नमस्कार करताच आशीर्वाद दिला. कशाचा? चिरंजीवी भव. सगळ्यांनी सांगितलं म्हणे याचं आयुष्यच आता 2 महिन्याचं राहिलं बरं का. 1 महिना संपून गेला म्हणे. तुमच्या या वैकुंठात येपर्यंत 1 महिना संपून गेला आणि 2 महिन्याचं आता आयुष्य राहिलं. तुम्ही म्हणता चिरंजीवी भव. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मार्कंडे मरणार नाही. हे कसं काय? अरे म्हणे हाव राजा लय चुकी झाली. चला चला माझ्या यानं काही होणार नाही म्हणे. नाश करणारा कोण आहे? भगवान शंकर. बरं काय, त्याची शिवरात्री होऊन राहिली सज्जन. आता नाश करणारा भगवान शंकर आहे. सगळेजण शंकराकडे निघाले. सगळ्यात पहिले विष्णू आहे, माग ब्रह्मदेव आहे आणि सगळ्यात माग सनकादिक आहे. सगळ्यांनी साष्टांग दंडवत भगवान शंकराला घातला आणि भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला. कशाचा? चिरंजीवी भव. याचे राहिले होते 15 दिवस. हे म्हणत भगवान शंकर मैदाना आशीर्वाद काय दिला म्हणे, चिरंजीवी भव. या पोराचं आयुष्य फक्त 15 दिवस राहिलं म्हणे. 15 दिवस जाऊ द्या म्हणे. यांनी साष्टांग दंडवत केला ना, 15 दिवस आशीर्वाद. 15 दिवसाचं जा म्हणे. यांनी एक शिवलिंग तयार कर आणि महामृत्युंजय मंत्राचा जप चालू कर. तेव्हापासून सज्जनो 15 दिवस महामृत्युंजयाचा मंत्र सुरू झाला. कोणाचा? मार्कंडेयाचा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनात् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृता. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनात् उर्वारुकमिव बन्धनात् त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनात् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृता. त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनात् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृता. त्र्यंबकं यजामहे
ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धना उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धना उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धना उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धना उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धना उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धना उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृता नमः पार्वती पते हर हर महादेव। आता ही व्यासगादी आपल्याला विचारते, मार्कंडे ऋषी सज्जनो, नंतर मार्कंडेयावर पाश पडला यमाचा. हा मृत्युंजय मंत्र चालू असताना हा पाश पडला. लगेच भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकर सज्जनो प्रगट झाल्यानंतर याला चिरंजीवी भव आशीर्वाद दिला. लक्षात घ्या, आजही सगळे ऋषी संपले पण मार्कंडे ऋषी आजही जिवंत आहेत. नर्मदा मैयाची किनारीची प्रदक्षिणा करतात मार्कंडे ऋषी. चिरंजीवी भव हा आशीर्वाद दिला. मी विचारतो, मार्कंडे ऋषीने काय केलं? व्यासगादी आपल्याला प्रश्न विचारते, काय केलं सांगत जा. मार्कंडे ऋषीने तप केलं ना? कायचं तप केलं? आयुष्यस्त नाही, त्याला तप करायला 12 वर्ष पाहिजेत ना? नाही. तप केलं काय? योग केला का? योगही केला नाही, तपही केला नाही, जपही केला नाही, काहीच नाही. फक्त सज्जनो 3 दिवस महामृत्युंजय मंत्राचा जप केला, दुसरं काही केलं नाही. आणि जो दिसेल त्याला काय केला? नमस्कार. म्हणून वयम नमः, जो कोणी नमस्कार करतो सज्जनो त्याचा आयुष्य वाढते. आणि ज्याचं आयुष्य वाटत असेल त्यांनी नमस्कार करा. म्हणून वारकरी संप्रदायात काय करतात लोक? पाया पळे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पळे जन एकमेका, आयुष्य वाढते सज्जन हो. म्हणून माणसांनी पाया पडलं पाहिजे. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये तर तुम्ही किती मोठे असाल, किती लहान असाल, तुम्ही जर आमच्या पाया पडले तर आम्ही त्याच्या पाया पडतो. बाई जर आपल्या पाया पडत असेल, माणसांनी सुद्धा त्याच्या पाया पडावं. पाया पडे जन एकमेका, हा वारकरी संप्रदाय आहे सज्जन हो. म्हणून वयम नमः, प्रत्येकाने भगवान परमात्म्याला नमस्कार केला पाहिजे. काय